नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एका खूप महत्त्वाच्या नोटिफिकेशनच्या बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे किंवा माहिती घ्यायची आहे. तुम्हाला मागची इमेज बघूनच लक्षात आलेलं असेल की नवीन जॉब म्हणजेच नवीन अपॉर्च्युनिटीच्या बाबतीत आपल्याला डिस्कस करायचंय. नक्कीच आत्ताच 2-3 दिवसा अगोदर आपल्याला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या जागा आलेल्या आहेत. म्हणजेच इन्शुरन्सच्या सेक्टर मधल्या या 300 ऑफिसर पदाच्या म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या या जागा आलेल्या आहेत. या सगळ्या रिक्रुटमेंट बद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे. पण सोबत सोबत इन्शुरन्स कंपन्यांमधला जॉब हा आपण बँकिंगची तयारी करत असताना, एसएससी रेल्वेची तयारी करत असताना हा इन्शुरन्स वाला जॉब वेगळा आहे का, याच्यामध्ये पेमेंट किंवा वेज रिव्हिजन किंवा या सगळ्या गोष्टी, त्यानंतर जॉब प्रोफाईल वर्किंग असेल, या सगळ्या गोष्टी काही वेगळ्या आहेत का, आणि बँकिंग ऐवजी मी इन्शुरन्सला जास्त प्रिफर केलं तर चालू शकते का, या सगळ्या गोष्टींचा एक ओव्हरऑल अंदाजा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे. आपल्याला बघायचं आहे ओरिएंटल इन्शुरन्स मध्ये आलेल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदाच्या 300 जागांच्या संदर्भात इम्पॉर्टंट नोटिफिकेशन. बघा, हे नोटिफिकेशन ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजेच एबीडी संकल्पवर पोस्ट केलेलं आहे. तरी पण याच्यातली सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला जी असेल ती आपल्याला या पीडीएफ मधून बघायची आहे. पण याच्या डिटेल इन्फॉर्मेशन पण मी पुढे लिहिलेल्या आहेत, त्याही आपल्याला बघायच्या. सगळ्यात महत्वाचं, या दोन वेगळ्या सेक्टर, बँकिंग आणि इन्शुरन्स वेगळ्या सेक्टर मध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायचं, तर हा व्हिडिओ पहिले शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. नंतर ठरवायचं आपल्याला की कुठं आपल्याला जॉईन करायचं आहे. द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या या जागा आहेत, फुल्ली ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यानंतर याच्यात क्लिअरली सांगितलंय की रिक्रुटमेंट ऑफ 300 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1, आणि त्यामध्ये काही हिंदी ऑफिसरच्या जागा आहेत 300 मध्येच. याच्या इम्पॉर्टंट डेट आणि या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत, त्या पुढे मला डिस्कस करायच्या आहेत. महत्वाचं याच्यापैकी एक गोष्ट, जनरलिस्ट पदासाठी 285 जागा आहेत, ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज डिव्हाइड केलेल्या आहेत. आणि हिंदी राज्यभाषा ऑफिसरसाठी टोटल नंबर ऑफ पोस्ट 15 दिलेल्या आहेत, आणि त्याचं पण डिवायडेशन जे आहे ते कास्ट वाईज इकडं सेपरेट केलेले आहे. पुढे येत असताना इम्पॉर्टंट यापैकी आपल्याला गोष्टी बघायच्या, त्या डेट वगैरे या सगळ्या आहेतच. त्यानंतर आपल्याला जे महत्वाची गोष्ट असेल ती बघायची होती ती एक्झामच्या बाबतीतली, पण ती सगळी एक्झामच्या बाबतीतली माहिती काही इम्पॉर्टंट गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा नोटिफिकेशनवर यायचंय. त्याला मी कमी वेळ देतोय, रिझन की ऑलरेडी हे नोटिफिकेशन आपल्याकडे टेलिग्रामवर आहे, ते तुम्हीही स्वतः वाचू शकता. बाकीच्या गोष्टी ज्या महत्वाच्या होत्या त्या मी लिहून घेतलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला अप्लाय करत असताना कोणत्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत, आपल्याला किती वेळ आहे फॉर्म अप्लाय केल्यानंतर, प्रिलिम्स कधी आहे, मेन्स कधी आहे, हे सगळं डिटेलमध्ये ऍड मध्ये दिलंय. तर त्यापैकी आपण सगळ्यात महत्वाचं जर इम्पॉर्टंट डेट्स बघितल्या तर अप्लाय करण्याची डेट, ज्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन हे आपल्याला 1 डिसेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत हे लिंक चालू असणार आहे. आपण 15 डिसेंबर पर्यंत हे फॉर्म अप्लाय करू शकतो. पुढे याची प्रिलिम्स एक्झाम कधी आहे तर 10 जानेवारीला नोटिफिकेशन मध्ये डेट दिलेली आहे. 10 जानेवारीला प्रिलिम्स असणार आहे. ऑलमोस्ट आपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे, तर जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला प्रिलिम्स आहे. म्हणजे ऑलमोस्ट एका महिन्याचा टाइम आपल्याला प्रिलिम्स साठी आहे. पण एका महिन्यामध्ये याच्या प्रिलिम्सची तयारी होईल का, मेन्सची तयारी होईल का, तर जनरल बँकिंगची आपण तयारी करतोय, तर त्या तयारीचा याला फायदा होणार आहे का, हे पण पुढे आपल्याला समजणार आहे. तर पहिले तर 10 जानेवारीला प्रिलिम्स आहे. मेन्सची एक्झाम 28 फेब्रुवारी 2026 ही ऑलरेडी मेन्शन आहे. फीसच्या बाबतीत अप्लाय करत असताना फीस एसटी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये फीस आहे. आणि अदर सगळेच्या सगळे, ज्यामध्ये जनरल कॅटेगरी आली, ओबीसी कॅटेगरी आली आणि बाकीच्या कॅटेगरीज असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपयाची ही फीस असणार आहे. तर अप्लाय करत असताना या इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला पहिले तर लक्षात ठेवायचे. पुढे येत असताना इलिजिबिलिटी क्रायटेरिया, याला कोण कोण विद्यार्थी अप्लाय करू शकतात. तर यामध्ये पहिला आणि महत्वाचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला आपण तर एज संदर्भात आहे. तर क्लरिकलचं बँकिंग मध्ये किंवा कोणत्याही एक्झामचे प्रिपरेशन करत असताना वय 28 आपलं क्रॉस झालंय, जे की जनरल ओबीसी कॅटेगरीचं असेल, तर ते मग जर क्रॉस झालं असेल तर एक 21 ते 30 वयोमर्यादा असलेली ऍड आपल्या पुढं ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. तर हा नक्कीच आपल्यासाठी एक ऍडिशनल चार्ज, आपल्याकडे ऍडिशनल अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आलेली आहे. तर 30 वर्ष वयाचे असतील, मिनिमम 21 मॅक्सिमम 30 या पद्धतीने दिलेलं आहे.
एज रिलॅक्सेशन जे ऑलरेडी ज्या गव्हर्नमेंट जेवढ्या नोटिफिकेशन येतात त्यामध्ये जसं असेल त्याच पद्धतीनं आहे, ज्यामध्ये एससी एसटी कॅन्डिडेट साठी 5 वर्ष एक्स्ट्रा, ओबीसी साठी 3 आणि जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत त्याच्यात +10 इयर्स याच्यामध्ये आपण कन्सिडर करायचे. जनरलिस्टची जी पोस्ट आहे ज्याच्या 285 व्हॅकन्सीज आहेत त्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन काय, तर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट एनी डिसिप्लिनचा कोणत्याही ग्रॅज्युएशन मधला विद्यार्थी तो आपल्याला फक्त 60% अटीसहित पास झालेला पाहिजे. 60% पर्सेंटेजचा क्रायटेरिया या ऍड मध्ये आहे आणि एससी एसटी कॅन्डिडेट साठी याच्यामध्ये 55% 55% मार्क्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर हिंदी ऑफिसर साठी जी ऍड आहे त्याच्यात मास्टर्स इन हिंदी किंवा इंग्लिश असा ऑप्शन दिलेला आहे विथ 60%. इथं पण 60% हे पर्सेंटेजची अट दिलेली आहे. तर इलिजिबिलिटी जी आहे ती आपल्या जनरल बँकिंगच्या सगळ्या एक्झामला जी असते त्याच पद्धतीची आहे, फक्त इथं पर्सेंटेजची अट आपल्याला 60% दिलेली आहे. तर हे आपल्याला सगळ्या गोष्टी इलिजिबल असणं गरजेचं आहे. पुढं महत्वाचा डाऊट आपल्या मनामध्ये असू शकतो की इन्शुरन्सची एक्झाम आहे, बाकी आमच्या IBPS, ग्रामीण बँक, RRB या सगळ्या एक्झाम पेक्षा काही वेगळी सिलेक्शन प्रोसिजर आहे का? तर सरळ सरळ लक्षात घ्या, एक प्रिलिम्स एक्झाम आहे, नंतर मेन्स एक्झाम आहे आणि इंटरव्ह्यू आहे. ज्याच्यात मेन्स एक्झाम झाल्यानंतर आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला मेन्स मध्ये पडलेले जेवढेही मार्क आहेत ते मिळवलेले मार्क मेन्सचे त्याच्या 80% आणि इंटरव्ह्यू मध्ये जेवढे मार्क मिळाले त्याचे 20%. या पद्धतीनं 80-20 या रेशो मध्ये मेन्सचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क या पद्धतीनं आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे. पण त्या अगोदर प्रिलिम्स मेन्स ही कोणत्या पद्धतीने आहे? प्रिलिम्स ही आपल्या सगळ्या RBI असिस्टंट, IBPS क्लर्क, SBI क्लर्क, इन्शुरन्सच्या प्रिलिम्स याच प्रिलिम्स सारखी क्वांट 35, रिझनिंग 35, इंग्लिश 30 असा 100 मार्कचा पेपर 1 तासाचा वेळ या पद्धतीनंच आहे. तर हा आपण जनरली बँकिंग एक्झाम देत असाल तर हा पॅटर्न आपण रोज बघतोय असं म्हणू शकतो. त्यामुळे प्रिलिम्सचा कुठलाही वेगळा पॅटर्न नाही. मेन्स मध्ये इथं आपल्याला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश जी आहे ऍज गुड ऍज SBI क्लर्क मेन्स, IBPS क्लर्क मेन्स. त्यामध्ये कम्प्युटर ऍड झाल्यामुळे आपण म्हणू शकतो ग्रामीण बँकेला कम्प्युटर आहे, RBI असिस्टंटला कम्प्युटर आहे. तर त्या एक्झाम सारखीच ही मेन्स आहे. आणि तिसरा टप्पा म्हणजेच मेन्स मधला जर बघितला तर एसे आणि प्रिसी रायटिंग हे 30 मार्कासाठी आहे. आणि शेवटी आपल्याला इंटरव्ह्यू, ज्याचं मी ऑलरेडी सांगितलेलं भेटेल. पुन्हा एकदा नोटिफिकेशनवर वापस जाऊया आपण, ज्यामध्ये आपल्याला या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन आहे की क्वांट, LR, इंग्लिश यांच्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या बाबतीत जे ऑलरेडी मी सांगितलंय की प्रिलिम्स मध्ये इंग्लिश, रिझनिंग, क्वांट 30-35-35 20-20 मिनिटं सेक्शनल टायमिंग 100 मार्कचा पेपर असणार आहे. इथं आपल्याला कॅन्डिडेट हॅव टू क्वालिफाय इन ईच टेस्ट बाय सेक्युरिंग पासिंग मार्क टू बी डिसाइडेड बाय द कंपनी. याच्यात पासिंग मार्क्स आपल्याला दिलेले असतील, जे कंपनी डिसाइड करेल ते आपल्याला पास होणं गरजेचं आहे. पण आपला महत्वाचा पार्ट याच्यापैकी कोणता आहे तर मेन्स एक्झामचा पॅटर्न, ज्याच्यामध्ये क्वांट, LR, इंग्लिश, GA, कम्प्युटर आहे हे आपल्याला माहिती आहे. पण नंबर ऑफ क्वेश्चन आणि त्याचा पॅटर्न कसा असणार आहे इथं बघा. रिझनिंग 45 क्वेश्चन्स, 45 मार्क्स, 45 मिनिट, म्हणजे सरळ सरळ 45 क्वेश्चन 45 मार्क्स आणि 45 मिनिट. इंग्लिश साठी 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिटाचा वेळ. जनरल अवेअरनेस साठी 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटाचा वेळ. क्वांट साठी आपल्याला 40 क्वेश्चन 40 मार्क 40 मिनिटाचा वेळ. टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज म्हणजे कम्प्युटर साठी आपल्याला 35 क्वेश्चन 35 मार्क्स वेळ आहे 15 मिनिटांचा. हा सगळ्या जनरल बँकिंगच्या एक्झामला ऍज इट इज पॅटर्न असतो, ज्यामध्ये आपण रिझनिंग, क्वांट, GA, इंग्लिश आणि RBI, RRB साठी कम्प्युटर हा विषय अभ्यास केलेलाच असतो. त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. बघायला गेलं तर आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन साठी मिळालेला टाइम हा जास्त आहे असंही म्हणू शकतो आपण. त्यानंतर याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह वाला जो पार्ट आहे मी जो की ऑलरेडी सांगितलाय, एसे साठी 20 मार्क आणि प्रिसी साठी 10 मार्क असा 30 मार्कचा 30 मिनिटाच्या वेळेमध्ये आपल्याला दिलेला आहे. तर हा झाला मेन्सचा पॅटर्न. पुढे येत असताना मेन्सच्या पॅटर्न नंतर आपल्याला महत्वाची गोष्ट बघायची होती, पुढचं सिलेक्शन प्रोसिजर नंतर आपल्याला काय महत्वाचं आहे. आता इथून पुढचे जे डाऊट आहेत ते ओरिएंटल इन्शुरन्स म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये वेगवेगळे डाऊट यायला लागतात. पोस्टिंग कुठं आहे, जॉब काय आहे, जॉब प्रोफाईल काय आहे, पेमेंट काय असते, वेज रिव्हिजन होते का, या सगळ्या गोष्टींची उत्तरं पुढे बघायची आहेत आपल्याला. बाकीची जनरल इन्फॉर्मेशन जनरली आपण बँकिंगचे स्टुडंट असाल तर आपल्याला सगळं माहिती आहे.
पण पोस्टिंग कुठं, तर बिलकुल पोस्टिंग आपल्याला एनिवेअर इन इंडिया कुठेही असू शकते. त्यामध्ये कंडिशन आहे की पहिले 3 वर्ष तुम्हाला जी फर्स्ट जॉईनिंग मिळणार आहे, पहिल्यांदा तुम्हाला कोणत्याही सिटीत जॉब भेटला त्या सिटीमध्ये मिनिमम 3 वर्ष तुम्हाला तो जॉब कंप्लीट करायचा आहे. बरं, याच्यासाठी प्रोबेशन पिरियड काही आहे का, तो 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे, पण कंपनीने त्यांच्याकडे अधिकार ठेवलाय तो एक्सटेंड केला जाऊ शकतो अप टू 2 इयर्स. मग म्हणू शकतो आपण 1 वर्ष तर कंपल्शन आहे, बाकी मग आपलं परफॉर्मन्स आणि सगळ्या गोष्टी बघून तो 2 वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. त्याला कुठला बॉन्ड आहे का ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या पदाला जॉईन झाल्यानंतर, तर बिलकुल 4 वर्षांचा हा बॉन्ड आहे. किंवा 4 वर्ष आपण सर्व करणार नसेल तर 1 इयरची ग्रॉस सॅलरी, एका वर्षभराची ग्रॉस सॅलरी जेवढी असणार ती आपल्याला भरावी लागणार आहे. एक तर 4 वर्षाचा बॉन्ड कंप्लीट करा किंवा वर्षभराची ग्रॉस सॅलरी द्या. या पद्धतीने आपल्याला काय म्हणता येईल की बॉन्ड या एक्झामसाठी किंवा या पोस्टसाठी दिलेला आहे. पुढे सगळ्यात महत्वाचं पेमेंटचं बोला सर. पेमेंट काय असणार आहे? बँकिंगच्या बाबतीत जे पेमेंट आहे त्या पद्धतीनंच आहे का? सध्या आलेलं नोटिफिकेशन जे आहे त्यामध्ये 50,925 म्हणजे ऑलमोस्ट 51,000चं हे बेसिक पे आहे. बेसिक पे आणि पुढे तुम्हाला इन हँड जर म्हणून आपण अप्रॉक्सिमेटली जर बघितलं 85,000च्या आसपास. मी काही इन्शुरन्स मध्ये जॉईन असलेल्या विद्यार्थ्यांना बोललोय हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी, तर इतकं आपल्याला पेमेंट हे सगळं ग्रॉस कंप्लीट जर बघितलं तर हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे. बरं, याच्यात महत्वाच्या गोष्टी काय काय इन्क्लूड आहेत? आपण रेंट वाला पार्ट जर बघितला तर 1 BHK पर्यंत जर आपण फ्लॅट भाड्याने घेतोय तर मग तिथं राहण्यासाठी ग्रुप ए सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणू की मुंबई दिल्ली, जे पॉप्युलेशनच्या साईजवर डिपेंड आहेत. तर त्या पॉप्युलेशनच्या साईजवर डिपेंड असलेल्या सिटीमध्ये जर ग्रुप ए सिटीमध्ये तुम्हाला जॉब मिळतोय तर 35,000पर्यंत मिळणार आहे. ग्रुप बी सिटीज असतील ज्यामध्ये पुण्यासारखी सिटी आहे, पुण्यासारख्या सिटीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 21,000 रुपये मिळणार. आणि ग्रुप सी सिटीज जशा आपण आपल्या इकडचे जिल्हे जर म्हणून समजा आपण रत्नागिरी साईडचे आहे, सातारा साईडचे आहे, कोणत्या इकडच्या जिल्ह्यामधले आहेत, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जर जॉब मिळत असेल जी ग्रुप सी सिटी आहे, जी की एका पॉप्युलेशन साईजवर डिसाईड केलेली आहे कंपनीने, त्यामध्ये आपल्याला 9,200 इतका आपल्याला रेंट हा पार्ट त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर हे आपल्याला पेमेंट आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. बाकी महत्वाच्या गोष्टी काय आहेत बघा. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या बाबतीत महत्वाची गोष्ट, 2022 या वर्षामध्ये वेज रिव्हिजन झालं होतं, जे की 14% 14% इन्क्रीज त्यामध्ये होती, जे की आता मागच्या 2 महिन्याच्या आसपास काहीतरी ते लागू करण्याचं फायनल डिसिजन झालेलं आहे. त्याचं अनाउन्समेंट जी होती ते 2022लाच केलेली होते. म्हणजेच येणाऱ्या 2027 प्रत्येक 5 वर्षाला एव्हरी 5 इयर्सला हे काय होत असते, वेज रिव्हिजन होत असते. तर यावेळेसचं जे झालेलं होतं 2022चं ते 14%चं होतं. म्हणजे आत्ता असलेलं जे 51,000च्या आसपासचं बेसिक आहे हे बिलकुल तुमचं वाढणार आहे आणि असलेली 85,000ची जी पगार आहे ती 1,00,000च्या घरात जाणार आहे, याच्यात कुठलाही डाऊट नाहीये. त्यामुळे वेज रिव्हिजन हा पार्ट प्रत्येक 5-5 वर्षाला होणार आहे. लास्ट 2022ला झालं होतं, पुढचं येणाऱ्या 2027ला होईल. फक्त ते आपण म्हणतो की हातामध्ये पेमेंट केवढी येत आहे का, तर मग 22, 23, 24 याचं मग एरियर सगळं कॅल्क्युलेट करून मग ते जमा होते. आपल्याला माहिती आहेत या गोष्टी. फक्त हे मिळण्यासाठी आपल्याला या 2 महिन्याच्या आधी लागू झालंय. LICच्या बाबतीत, आता याच्यात LICच्या बाबतीतलं काय लिहिलंय, कारण की सगळ्या इन्शुरन्स कंपन्या ज्या त्या पद्धतीने वर्क करतायत, तर ओरिएंटल इन्शुरन्स मध्ये पण आपल्याला त्या पद्धतीने वेज रिव्हिजन आहे. या अगोदर LICने या मागच्या 7-8 महिन्या अगोदर 17% वेज रिव्हिजन केलेलं होतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर हा सगळा पार्ट लक्षात ठेवायचाच आहे. तर जॉब प्रोफाईल आणि वर्किंग ओरिएंटल इन्शुरन्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची काय आहे बघा. बेसिकली आपल्याला मोस्टली मंडे टू फ्रायडे हा जॉब आहे म्हणू शकतो, कारण की इन्शुरन्स कंपन्याजला सॅटरडे हा ऑफ असतो. तर त्याच पद्धतीने आपण कन्सिडर करा की सोमवार ते शुक्रवार एवढाच आपल्याला वर्किंग डेजचा पार्ट असणार आहे. पुढं आपल्याला 2 डिपार्टमेंटमध्ये काम करायला मिळू शकते याच्यामध्ये. पहिले फर्स्ट ऑपरेटिंग डिपार्टमेंट आहे. त्या ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला इन्शुरन्स रिलेटेड रेग्युलर वर्क असेल, ज्यामध्ये प्रीमियम असतील, क्लेम्स असतील, मॅच्युरिटी झालेले असतील, जे जनरल इन्शुरन्स रिलेटेड कामं असतात, ज्यासाठी कस्टमर फेसिंग हा विषय जर बघितला तर जेवढेही जॉईन विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दिवसभरातून 4 ते 5 लोकांना फेस करावं लागते, जे की काहीतरी कॉमन आणि खूप इझी डाऊट्स घेऊन आलेले असतात.
त्याचं सोल्युशन 2-5 मिनिटांमध्ये आमच्याकडून भेटून जाते त्यांना. तर त्या पद्धतीनं रेग्युलर वर्कमध्ये काम करण्यासाठी आपल्याला एक ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये काम मोस्टली जॉईन झाल्यानंतर लगेच पहिलं जे आपल्याला पोस्टिंग असेल ती याच कामासाठी मिळू शकते. सेकंड, तुम्हाला क्लेम डिपार्टमेंटमध्ये हे जे जॉब ट्रान्सफर आहे म्हणजे ऑपरेटिंग मधून तुम्हाला क्लेम मध्ये जर टाकलं तर तिथं तुम्हाला 2 पद्धतीचे कामं मिळतात. एक नॉन सूट म्हणजे ओन ओन डॅमेज त्याच्यामध्ये म्हणू आपण क्लेम, आणि थर्ड पार्टी ज्याच्यामध्ये सूट डिपार्टमेंट म्हणू आपण. आता याच्यामध्ये ओन डॅमेज म्हणजे कारचा ऍक्सिडेंट झालाय वगैरे या सगळ्या गोष्टीचे जे इन्शुरन्सच्या रिलेटेड कामं येतात ते सगळ्याच्या सगळं याच्यामध्ये एक वेगळं डिपार्टमेंट केलेलं आहे. आणि दुसरं डिवाइड केलंय की थर्ड पार्टी. याच्यामध्ये काय होतंय की एखादा पर्सन डेथ झालेला आहे, एखादा पर्सन परमनंटली डिसेबल झालेला आहे किंवा त्याला मेंटल काहीतरी त्रास झालेला आहे, या सगळ्या गोष्टी थर्ड पार्टी डील करतायत, तो सूट पार्ट मध्ये येतो. मग तुम्हाला नॉन सूट किंवा सूट याच्यापैकी कोणत्या तरी एका डिपार्टमेंटमध्ये कामाला तिथं पाठवलं जाऊ शकते. पण बेसिकली स्टार्ट करत असताना जे सांगितलेलं आहे की पहिले 3 वर्ष आपल्याला एकाच ठिकाणी काम करणं कंपल्शन आहे. तर तिथं आपल्याला जॉब लोकेशन चेंज करणं हा पार्ट होणार नाही, आम्हाला ट्रान्सफर पाहिजे हा पार्ट होणार नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी ते नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. पुढच्या 2 गोष्टी ऑलरेडी सांगितल्यात. क्लेम डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर जर इकडे टाकलं तर मग हे सूट नॉन सूट या पद्धतीचे हे काम आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. पुढे येत असताना याच्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी राहिलेल्या आहेत का, तर एकदा नोटिफिकेशन मध्ये आपल्याला बघून घेऊया शेवटच्या एखाद्या मिनिटामध्ये. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या नोटिफिकेशन मधल्या होत्या त्या याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे नोटिफिकेशन हा पार्ट ऑलरेडी डिक्लेअर केलेला सांगितलेला आहे. त्यात नोटिफिकेशन जे होतं एकदा पुन्हा आपण बघू. आपण हा मेन्सचा पार्ट बघितला होता. अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी यामध्ये दिसत आहेत का? कट ऑफच्या बाबतीत ऑलरेडी केले की ते डिसाईड करतील या पद्धतीने असेल. हिंदीसाठीचा, हिंदी राज्यभाषा ऑफिसरसाठी जर कोणी इलिजिबल असेल तर त्यांच्यासाठीचा पॅटर्न थोडा वेगळा आहे जनरलिस्ट पेक्षा. टेस्ट ऑफ रिझनिंग आहे 25 मार्कसाठी, इंग्लिश आहे 25 मार्कसाठी, प्रोफेशनल नॉलेज हिंदी लँग्वेज किंवा इंग्लिश ग्रामर, हिंदी ग्रामर या पद्धतीने जे असेल ते 100 मार्कसाठी आहेत 25 क्वेश्चन. त्यानंतर जीए आणि कम्प्युटर पण 25-25 साठी आहे. शेवटी डिस्क्रिप्टिव्ह आहे, हिंदी किंवा इंग्लिश एसे टाईप करायचा आहे, या पद्धतीनं 50 मार्कसाठी आपल्याला 5 क्वेश्चन. तर हे आपल्याला जेही विद्यार्थी हिंदीसाठी राज्यभाषा ऑफिसरसाठी अप्लाय करतील त्यांना. डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी 60 मिनिट असतील, हे हिंदीसाठीच आहे. जनरलिस्ट ऑलरेडी बघितलंय. पेनल्टी आहे हे पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी, व्हॅलिड आयडी कार्ड, फोटो आयडेंटिटी, आधार कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपण बँकिंगच्या सगळ्याच याच्यामध्ये आपण हा पार्ट बघतो. याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा पार्ट दिलाय, जे की मी ऑलरेडी सांगितलं 80-20 आपल्याला त्याच्यामध्ये मेन्स एक्झाम 80 आणि 20% वेटेज आपल्याला इंटरव्ह्यू मधून असणार आहे. फायनल सिलेक्शन वाला पार्ट हे बघा इथे दिलंय 80-20च्या रिस्पेक्टिव्ह रेशो मध्ये हे पार्ट असणार आहे. पुढे येत असताना फीसच्या बाबतीत एससी एसटी पीडब्ल्यूडी 250 आणि अदर कॅन्डिडेट जे आहेत अदर दॅन एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी त्यांना 1000 रुपये. एक्झाम सेंटर्स वाला पार्ट महत्वाचा आहे. एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई असं दिलेलं आहे, ठाणे, नागपूर, पुणे एवढं दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे. एवढा सगळ्याच्या सगळा पार्ट मला वाटते प्रिलिम्सच्या सेंटरचा आहे. फेज 1 साठी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं स्टेट महाराष्ट्र, सेंटर मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक इतकं आहे हे प्रिलिम्ससाठी. बरं झालं आपण हे नोटिफिकेशन बघितलं. याच्यातल्या फेज 2 साठी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे एवढंच आपल्याला याच्यामध्ये मेन्स साठीचं सेंटर आहे. तर प्रिलिम्स साठी आपल्याला छत्रपती संभाजीनगर अवेलेबल आहे. वेबसाईट दिलेल्या आहेत orieentalinsurance.org.in. ऍप्लिकेशन, रजिस्ट्रेशन, फीस, डॉक्युमेंट अपलोड हा पार्ट तुम्हाला 15 डिसेंबर पर्यंत करायचा आहे. बाकी फोटो, साईन, डिक्लेरेशन वाला पार्ट या नोटिफिकेशन मध्येच दिलेला आहे. या पद्धतीने आपलं डिक्लेरेशन असलं पाहिजे. हे केअरफुली बघायचे, जशाला तसं आपण टाईप करायचे. इथं जे दिलेलं आहे की ब्लॅक पेन असेल, ब्ल्यू पेन असेल किंवा आपल्याला ब्लॉक लेटर मध्ये चालत नाही, ते त्या पद्धतीने आपल्याला ज्याही पॅरामीटर्स मध्ये सांगितलंय ते करायचंय. ऑनलाईन पेमेंट असेल, सगळं फोटो, थंब, डिक्लेरेशनच्या साईज दिलेल्या आहेत. शेवटी याच्यामध्ये काही आहे का असं नवीन सांगण्यासारखं नाहीये. खाली मग फॉर्मॅट दिलेले आहे डॉक्युमेंट्सचे वगैरे, ओबीसी, नॉन सीओबीसी वगैरे हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे.
ठीक आहे. तर हे ओरिएंटल इन्शुरन्सच्या बाबतीतलं नोटिफिकेशन होतं. यामध्ये आपल्याला वेगळी तयारी करण्याची जास्त गरज नाही, हे मी याच्यासाठी म्हणतोय कारण की मागच्या 4 ते 5 महिन्यापासून आपण जर आपल्या अभ्यासाचा आणि परीक्षांचा फ्लो बघितला तर एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, ग्रामीण बँकेच्या पीओ आणि क्लरिकल आत्ता होत आहेत, ज्या चालू आहेत, ज्याच्या मेन्स पण आपल्या डिसेंबर एंडिंगच्या आसपास आहे आणि लगेच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 10 जानेवारी जे सांगितलेलं आहे, 10 जानेवारीला आपली OICL ची प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्सचं पण त्यांनी फेब्रुवारीचं शेड्यूल आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. तर फेब्रुवारीमध्ये मेन्स म्हणजे आत्ता असलेला 28 फेब्रुवारी म्हणजे कंप्लीट डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्याचा वेळ आहे आणि याच्यात असं एक्स्ट्रा कोणताच अभ्यास आपल्याला करायचा नाहीये जो अदर दॅन बँकिंगचा आहे. बँकिंगचंच क्वांट LR इंग्लिश प्रिलिम्सला 100 मार्कसाठी, बँकिंगचंच क्वांट LR इंग्लिश GA कम्प्युटर हा पार्ट आपल्याला मेन्ससाठी, एसे आणि लेटर प्रिसी हा पार्ट आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आहे. फायनल सिलेक्शन आपल्याला मेन्सचे मार्क प्लस इंटरव्ह्यू आहे. ही सगळी प्लेन प्रोसिजर बँकिंगचीच आहे, वेगळं काहीही करायचं नाही. 285 जर्नलिस्टच्या जागा आहेत. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपली अभ्यास फ्लो मध्ये चालू असताना आपल्या पुढे आलेली आहे. तर नक्की हा व्हिडिओ पहिले तर तुम्ही बघितला यासाठी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ नक्कीच सगळ्याच विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आहे जे बँकिंगची तयारी करतात किंवा नवीन जरी असतील तरी त्यांना एक एक्सपिरियन्स म्हणून हा प्रिलिम्स आणि मेन्सचा पार्ट पण बघायला मिळू शकतो. धन्यवाद.